बीडमध्ये 74 जणांचे पिस्तूल परवाने आता रद्द करण्यात आले। पोलिसांच्या नंतर आता जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आली। गुन्हे दाखल असलेल्या 74 जणांना नोटीस देण्यात आली। अंजली दमानिया यांनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या कैलास फळचा देखील पिस्तूल परवाना रद्द करण्यात आला। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 1281 शस्त्र परवाने दिलेले आहेत। परवाने देण्यात आलेल्यांपैकी 232 जणांवर 1 ते 16 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, खरं तर आता बीडमध्ये जिल्हा प्रशासन सुद्धा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते। 74 जणांचे पिस्तूल परवाने रद्द केले। कारवाई कशा पद्धतीने सुरू आहे? अगदी खरं आहे, उशिराने का होईना मात्र प्रशासन आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आलं असं आपल्याला म्हणता येईल। बीडमध्ये पिस्तूल वापरण्याची संख्या मोठी आहे आणि याबाबत पिस्तूल फायर करतानाचे सोशल मीडियावर काही व्हिडिओसुद्धा व्हायरल करण्यात आले होते आणि त्यानंतर बीडमध्ये 1300 वर लोकांकडं पिस्तुलाचे परवाने आहे अशा पद्धतीची ही बातमी पुढे आली होती। त्यानंतर बीड प्रशासनानं, जिल्हाधिकारी कार्यालयानं, पोलिसांनी या सगळ्यांना नोटीस पाठवण्यात आली होती। याबाबत एक रिव्ह्यूसुद्धा करण्यात आला। खरंच शस्त्रांची गरज आहे की शस्त्र फक्त मौजमजेसाठी किंवा लोकांना दहशत दाखवण्यासाठी वापरली जाते, या अनुषंगानं सुद्धा सगळा हा रिव्ह्यू करण्यात आला आणि त्यात 72 जणांवर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या सगळ्यांचे परवाने रद्द करण्यात आले। तर इतर काही लोक आहेत की ज्यांना बंदुकीची गरज नाही, कदाचित त्यांनी फक्त प्रतिष्ठेपोटी बंदुका त्यांच्यासोबत ठेवल्या होत्या, अशा जवळपास 300 लोकांचे परवाने बंदुकीचे रद्द करण्यात आलेले आहे। म्हणजे बीडमध्ये 1300 लोकांकडे परवाने होते आणि त्यापैकी आता 300 ते 350 लोकांचे परवाने रद्द करण्यात आलेले आणि हे रिव्ह्यू असंच सुरू राहील। ज्याला गरज आहे, खरंच ज्याच्या जीवाला धोका आहे, ज्याला कुठल्याही राजकीय दबावाविना पिस्तुलचं लायसन्स मिळालं आहे, अशाच लोकांकडे आता परवाने राहतील आणि इतर लोकांनी ज्यांनी प्रतिष्ठेसाठी हे सगळे जवळ बाळगतात अशा सर्व लोकांचे आणि खास करून त्यात राजकीय पक्षातल्या ज्या लोकांकडे परवाने रद्द आहे त्यांची खास करून चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यांचेही परवाने लवकरच रद्द होईल। अनधिकृत पिस्तूल परवाने वाटले अशा पद्धतीचा जो आरोप होता त्यावर आता ही मोठी कारवाई प्रशासनाकडून सुरू झाल्याचं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। कल्याणी, नक्कीच विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बीडमध्ये 74 जणांचे पिस्तूल परवाने आता रद्द झाले।